हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज मी शेअर करते एक ट्रॅव्हल व्लॉग. GMG शॉर्ट अँड स्वीट नेचर डेट नेचर ट्रिप होती आणि तिथल्या मेमरीज आमच्यासाठी खूप स्पेशल आहेत. सो त्या मी आज तुमच्याशी शेअर करते. तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. लेट्स सी. तर हा नेचर डेटचा प्लॅन अचानक ठरला होता आणि तिकडे न्यायला मी ते गरमागरम कांदा भजी बनवते. आणि फायनली आम्ही तयार झालो एका मॅचिंग गेटअपमध्ये. आणि फायनली आम्ही निघालो. आमची सवारी चालली आहे बाईकवरून. तर आमच्या आजऱ्यामध्येच चित्री प्रकल्प हा वॉटर डॅम आहे, ज्याचं पाणी पूर्ण आजऱ्याला आणि परिसरातल्या गावांना जातं. तिथे वीज निर्मिती केंद्र सुद्धा आहे आणि हा डॅम पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात आहे. अडीकडेने शेती आहे आणि त्यामुळेच हे एक पर्यटन स्थळ सुद्धा झालंय. आणि ते खूप शांत आणि गाड्यांची वर्दळ नसल्यामुळे ट्रॅव्हलिंग करायला सुद्धा खूप मजा येत होती. सो फायनली आपलं डेस्टिनेशन आलंय. आणि आता आम्ही चाललोय डॅमकडे. मोस्टली पावसाळ्यामध्ये इथे खूप छान वाटतं, कारण डॅम वॉटर ओव्हरफ्लो होतं आणि खूप गर्दी असते लोकांची. खूप छान वातावरण सुद्धा होतं. आणि त्या दिवशी फारसं कोणी नव्हतं, त्यामुळे खूप छान शांत रिलॅक्सिंग वाटत होतं. आणि असा एक सुंदर नेचर व्ह्यू होता. सो आम्ही थोडं फोटोशूट सुद्धा केलं. दुपारी बकरींचा लंच टाइम होता, त्यामुळे त्या बिंदास चरत होत्या आणि त्यांच्या छोट्या पिल्लांना पकडायचा माझा प्रयत्न सुरू होता, पण तो काही सक्सेसफुल झाला नाही. त्यानंतर आमचा सुद्धा लंच टाइम झाला. सो इथे माझे आहो डबे ओपन करतायत. सो मी जे गरमागरम भजी बनवले होते आणि ह्यांनी वडापाव सुद्धा आणले होते, त्यामुळे त्यावर ताव मारण्यासाठी आम्ही खूप एक्साइटेड होतो. आणि असं थंड झाडाच्या सावलीमध्ये बसून खायला खूप छान वाटतं. आणि असं मस्त आमचं वनभोजन झालं. आणि वनभोजन करून झाडांच्या सावलीत आमचे साहेब मस्त पहुडलेत. त्यानंतर फायनली आम्ही डॅम वॉटर जवळ गेलो आणि खूप मस्त व्ह्यू होता.
तसं बाहेर खूप ऊन होतं, पण इथे झाडांच्या सावलीमुळे आणि पाण्याजवळ खूप थंड वाटत होतं आणि त्या थंड पाण्याच्या खळखळणाऱ्या लाटा पायावरून गेल्या की खूप छान वाटायचं. आम्ही तिथे खूप एन्जॉय केलं. पाण्यातून बाहेरच येऊ नये असं वाटत होतं. आणि असं खूप वेळ पाण्याची मजा घेऊन तिथल्या लाटांचा आवाज ऐकत आम्ही पाण्यातून बाहेर निघालो. आणि इथली अजून एक विशेषता म्हणजे डॅमपासून थोडं पुढे गेलं की जे टुरिस्ट येतात त्यांच्यासाठी ॲडव्हेंचरस इको टुरिझम सुद्धा सुरू केलं आहे. आणि तिथे आपल्यासाठी वेगवेगळ्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज अवेलेबल आहेत. तिथे रोपवे, ट्री हाऊस, स्विमिंग, जंगल सफारी अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. इवन तिथे एक छोटा वॉटरफॉल सुद्धा आहे. हे ठिकाण आपल्याला एक कम्प्लिटली नेचर टूर देतं. रोजच्या वर्दळीपासून आणि पॉल्युटेड हवेपासून खूप दूर असं खूप सुंदर प्लेस आहे. प्लस तिथे ब्रेकफास्ट, लंच, डिनरची सुद्धा अरेंजमेंट आहे. जे नवीन व्ह्यूवर्स असतील ज्याने चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच आम्ही एवढं मॅचिंग गेटअप केले तर आम्ही आमचे कपल फोटोज क्लिक केले होते तर ते मी इथे शेअर करते, नक्की बघा. खरं तर इथून जावंसंच वाटत नव्हतं, म्हणजे ॲक्च्युली मन भरत नव्हतं, पण आम्हाला एका ठिकाणी जायचं होतं सो टाईम लिमिट, त्यामुळे फायनली आम्ही निघालोय.
सो फ्रेंड्स, तुम्हाला हा नेचर ब्लेस्ड प्लेस आणि आमची शॉर्ट अँड स्वीट नेचर ट्रिप, नेचर डेट कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि ज्यांनी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी नक्की करा, म्हणजे असेच नवीन नवीन ब्लॉग्सचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. टिल देन टेक केअर, बाय.